हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। आता कोठे धावे मन, ज्या मनानं आजपर्यंत प्रत्येक जीवाला परेशान केलंय। मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो, बहुत चंचल चपळ जाता येता त्या मनाला ज्या वेळेला तुकोबारा म्हणतात देवाच्या चरणावर आम्ही समर्पित केलं। सगळं धांडोळिली वने, पाहिली पुराणे धांडोळिली वने, सगळं सारी दुनिया फिरली, पण मनाला मात्र कुठंच आराम मिळाला नाही। आराम नाही, विराम नाही, विश्राम नाही। पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन, रूपी जळले लोचन, पायी। हा हा चालो 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 वाह कैलास महाराज, जय हो, क्या बात है।
बऱ्याचदा पहिला एक काळ होता असा होता, गावागावामध्ये कीर्तन असायचे, पण त्या कीर्तनामध्ये शक्यतो ज्या लोकांना यष्ट्या फुकट झालेल्या आहेत तेच लोक कीर्तनात असायचे. म्हणजे कळालं तुम्हाला, सिनियर सिटीजन माणसं, प्रपंचामधून बाजूला झालेली माणसंच फक्त कीर्तनामध्ये असायचे. पण अशा या विद्वान गायनाचार्यांमुळे, या विद्वान मृदंगाचार्यामुळे आणि युवा कीर्तनकारांच्या मुळे तरुण मंडळी सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसतात. सज्जन हो, खऱ्या अर्थानं ही एक या संप्रदायाची उपलब्धी आहे. आमच्या सारख्यांचं कीर्तन ऐकायला येणारा 50% वर्ग असतो आणि 50% वर्ग कीर्तनातला पकवाज ऐकायला आणि कीर्तनामधलं गायन ऐकायला सुद्धा लोक 50-50 किलोमीटर वरून येतात. सज्जन, आणि एवढं सगळी पर्वणी, एवढी सगळी मेजवानी, ही सुद्धा एक प्रकारची मेजवानी आहे. ही फक्त कानाची मेजवानी. तुकोबाराय म्हणतात त्या देवाच्या चरणावर, चरण म्हणजे काय लक्ष द्या. झालं आता आपलं कीर्तन, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण त्याला पूर्ण विराम देणार आहोत. तुकोबाराय म्हणतात बघा, भगवंताच्या चरणावर ज्या वेळेला माझं मन समर्पित केलं, चरण या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, देवाच्या स्वरूपाला. उत्तमानम स्वरूपम ही पादशब्देनं म्हणण्यात, आणि त्या देवाच्या स्वरूपाकडे माझ्या मनानं पाहिलं आणि त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, आता मात्र माझ्या मनाला पूर्णपणे विश्रांती प्राप्त झाली. अभंगाचं